तुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. ला दशक 10वा चाललेला आहे आणि त्यातलं बीज लक्षण हा समास चौथा आज आपण बघणार आहोत. चौथा आणि शक्य झालं तर पाचवा असे दोन्ही समास बघणार. तर बीज लक्षण म्हणजे आतापर्यंत त्यांनी खरं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने द्वैत कसं सुरू झालं ते अगदी मूळ मायेच्या स्पंदनापासून सुरू झालं असं पिंड ब्रह्मांड हा सगळा विचार केला. देह आशंकामध्ये समर्थांनी विश्व निर्मितीचा क्रम आपल्याला खरं सांगितला. पिंडी ते ब्रह्मांडी या पद्धतीने तो विचार मांडला होता. बीज लक्षण समासामध्ये पंचमहाभूतांची निर्मिती सांगितली होती. मागच्या याच्यामध्ये आशंका शोधन मध्ये पंचमहाभूतांची निर्मिती सांगितली होती. ती निर्मिती सांगताना पुन्हा वेगळ्या पद्धतीने सांगितलं की प्रत्येक पंचमहाभूतामध्ये द्वैत कसं आहे. उष्ण आहे, शीतळ आहे. तेजामध्ये बघितलं तर, पृथ्वीमध्ये बघितलं तर दगड माती आहे. बहुवसुंधरा म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे रत्न सुद्धा आहेत, जिला आपण बहुरत्ना सुंदरा असं म्हणतो. त्याच्याबद्दल सांगितलं म्हणजे प्रत्येक ठिकाणी द्वैत आहे. जिथून मूळ माया सुरुवात झाली तिथपासून द्वैत आहे. पिंडी ते ब्रह्मांडी या पद्धतीने सांगून झालं. बाकीच्या गोष्टी जडत्वाला आलेल्या कशा आहेत त्याबद्दल सांगून झालं. पण मूळ प्रश्न जो होता मनुष्य कुठून निर्माण झाली ते मात्र राहिलं. तर ते आता पुढे साबद केली पाहिजे वृत्ती वगैरे त्यांनी म्हटलंय. आणि मनुष्य कशी निर्माण झाली तर मनुष्य ही खरं म्हणजे याच पद्धतीने निर्माण झालेली आहे. द्वैत जेव्हा मायेपासून सुरू झालं तेव्हा जसं प्रत्येक गोष्टीमध्ये द्विधात परिस्थिती, चांगलं वाईट, योग्य अयोग्य, खरं खोटं, नीती अनिती, अशा अनेक प्रकारे म्हणजे गोष्टी निर्माण झाल्या. एक चांगलं आहे, एक वाईट आहे, आणि एक चांगलं वाईट दोन्ही त्याच्यामध्ये. वाईट म्हणजे वाईटच असा त्याचा अर्थ नाही, पण सद्गुण आहेत दुर्गुण आहेत अशा पद्धतीने त्यांनी म्हटलंय की दोन्ही गोष्टी या स्पंदनापासून ज्या निर्माण झाल्या त्या पुढे वाहत गेल्या. ही जी नदी माया नदी आहे तिच्यामधून वाहत गेलेली आहे. आता माणसाची उत्पत्ती कशी झाली याची खऱ्या म्हणजे दोन पद्धतीने सांगितलं जातं. त्याच्यामध्ये बेलसरांनी म्हटलेलं आहे, प्रस्तावनेतच त्यांनी म्हटलेलं आहे, त्यामुळे आपणही सगळं वाचू शकता. त्याच्यात त्यांनी म्हटलं की मानवी जीवनाची निर्मिती म्हणजे एक उत्क्रांती स्वरूपामध्ये सांगण्याची पद्धत आहे, दुसरी निर्मितीच्या पद्धतीने सांगण्याची पद्धत आहे. म्हणजे आपण जे म्हणतो की जीवनामध्ये दोन प्रकार प्रत्येक ठिकाणी. उत्क्रांतीच्या बाबतीमध्ये तर आपण असं म्हणतो की उत्क्रांती काय माहिती हे आपल्याला डार्विनचा सिद्धांत वगैरे या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. उत्क्रांती म्हणजे विश्वाची निर्मिती, मनुष्य प्राण्यांची उत्पत्ती. मनुष्य प्राण्याची उत्पत्ती होताना सुद्धा सुरुवातीला आपल्यासारखा आता जो मनुष्य आपल्याला दिसतो तसा नव्हता. पहिल्यांदा काय गोरिला होता, म्हणजे अगदी डिटेलमध्ये आपण आता जात नाहीये त्याच्या, पण गोरिला सारखा प्राणी होता, तो चालत होता. मग हळूहळू तो जंगली प्राणी झाला, जंगली मनुष्य झाला. हळूहळू त्याच्यात सुधारणा व्हायला लागली. त्याच्यामध्ये मानसिक सांस्कृतिक अशा सुधारणा, या उत्क्रांती, अशा पद्धतीने उत्क्रांती होत होत त्याच्यात सांस्कृतिक सुधारणा झाली, त्याला ज्ञान मिळायला लागलं, आणि मग त्याचं शेपूट गेलं वगैरे असंही आपण सांगतो. पण त्या शेपटाचा काही उपयोगच केला नाही. ज्या अवयवाचा आपण उपयोग करत नाही तो अवयव हळूहळू आपला कमी शक्तीचा व्हायला लागतो आणि नंतर त्याचा त्या अवयव निरुपयोगी होऊन जातो. त्याचा उपयोग आपल्याला करता येत नाही. आपल्याला दिलेलं धन्य धन्य हा नरदेह म्हटलेला आहे. या शरीरातल्या प्रत्येक म्हणजे प्रत्येक देहातल्या प्रत्येक अवयवाचा आपल्याला वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. अर्थात तो वापर कसा करायचा याच्यातही द्विधा आहे. कारण मूळ मायेपासून सुरू झालेलं जी गुणक्षोभिणी तयार झाली
मूळमायातलं स्पंदन हे म्हणजे याच्यातही द्वैत होतं, पण ते द्वैत शुद्ध स्वरूपातली जाणीव आहे ती. ते शुद्ध स्वरूपातलं होतं. पण जसजशी ही माया नदी वाहत आली खाली, पंचमहाभूत आणि पुढे अशी उत्पन्न झाली, तो उत्पन्न होणारा काळ जो आहे तो वेगळा. पण उत्क्रांती ही या पद्धतीने सांगितली जाते. मग त्याची माणूस झाला, त्याच्या शरीरात बदल झाला, त्यांनी अनेक यंत्रांचा शोध लावला वगैरे वगैरे. ही त्याची उत्क्रांती होती. आणि निर्मितीक्रम हा जास्त श्रेष्ठ मानला जातो, कारण तो आधीपासून आलेला आहे. उत्क्रांती ही मानवाची झालेली आहे, प्राण्यांची काही झालेली आपल्याला तेवढी ऐकवत नाही जेवढी मानवाची झाली. कारण मानवाला बुद्धी ही देणगी आहे. मन बुद्धी या दोन्ही गोष्टी त्याला आहे. मन प्राण्यांना पण आहे, पण तरी सुद्धा ते प्राण्यांचं मन जे आहे ते थोडं स्थूल स्वरूपामध्ये जाणार आहे. माणसाचं मन हे सूक्ष्म आहे आणि त्याच्यातही त्याला सूक्ष्मता दिलेली आहे. त्यामुळे बुद्धी आणि मन ह्या देणगी असल्यामुळे त्याच्यामधली उत्क्रांती ही जास्त चांगली पद्धतीने आपल्याला सांगता येते आणि ती जास्त पटापट झालेली आपलं लक्ष. पटापट म्हणजे त्या मनाने त्याच्यात बराच काळ गेला. मग त्यातून जीवन म्हणजे पाणी निर्माण झालं, पाणी जेव्हा निर्माण झालं त्यातनं तो जीव निर्माण झाला वगैरे अशा पद्धतीने. पण नंतर निर्मितीचा क्रम सांगताना शक्यतो उत्क्रांती आणि दुसरं आपण म्हटलं म्हणजे निर्मिती. तर निर्मिती जर बघितली तर आपल्याला ती निर्मिती समर्थाने याच्या आधी बऱ्याच वेळा सांगितलेली आहे. ती म्हणजे परब्रह्म शांत निवांत एकटे होते वगैरे वगैरे. त्यातून स्पंदन झालं, मग त्यातनं मूळ माया झाली, मूळ मायाची गुणक्षोभिणी झाली, गुणक्षोभिणी मग चार देव, चार ब्रह्मांडाचे, चार पिंडाचे, अशा पद्धतीने जी सांगितलेली आहे ती निर्मिती. ती निर्मिती होताना सुद्धा पृथ्वीपर्यंत आलेले आहेत. पृथ्वीवरती मग अनेक जीव निर्माण झाले. तेही जीवन म्हणजे पाण्यापासून निर्माण झाले. त्याच्यात जलरूपामध्ये वनस्पती आहेत, प्राणी आहेत, सगळे प्रकार जे आहेत ते जीवन, या जीवनापासून निर्माण झालेला तो जीव. अशा तऱ्हेने अनेक प्राणी निर्माण झाले. ते फक्त पाण्यापासून निर्माण झाले का, तो तसं नाही. तर त्यांनी म्हटलंय खेचरे आणि भूचरे, वनचरे आणि जडचरे, नाना प्रकारीची शरीरे, शरीरापासून होती श्रीराम. शरीरापासून शरीर निर्माण झाली, भले ती विपरीत असतील, प्रत्येक वेगवेगळी असतील. विपरीत म्हणजे एकासारखा दुसरा नसेल, वेगवेगळ्या पद्धतीने केलेली असतील, वेगवेगळ्या आकाराची असतील. मग ती कशी आहेत? तर खेचरे, भूचरे असं. खम म्हणजे आकाश, आणि आकाशामध्ये उडणारे ते खग, गमन करणारे ते खग, अशा पद्धतीने सांगितलं जातं. ते पक्षी निर्माण झाले. खग म्हणजे पक्षी, आकाशात विहार करणारे, गमन करणारे खग असं. आणि ख म्हणजे आकाश, आणि आकाशात संचार करणारे ते खेचरे, त्यांना खेचरे असं म्हटलंय. भू म्हणजे जमीन, तर खेचरे आणि खग याच्यात खग म्हणजे पक्षी आहेत, पण खेचरेमध्ये वायुरूप धारण करणारे, कधी गुप्त होणारे कधी प्रगट होणारे, मग त्याच्यामध्ये भूत, ज्यात कौटकोटी भूतावळी पण त्याच्यामध्ये येतात. तशाच पद्धतीने भूचर, खेचर म्हणजे गमन करणारे, तिथे जाणारे चांगले लोक, देवदेवता वायू वगैरे ह्या वायू रूपाने असतात, त्याही खेचरेमध्ये येतात. तसंच काही राक्षस वगैरे हे जे क्षणात प्रगट होणारे, क्षणात नष्ट होणारे, असे जे आहेत ते खेचरे. भूत योनीमधले भूताटकी, मुंजा विंजा असे बरेच काही प्रकार त्यांनी दिलेले आहेत. ते हे सगळे जे ते खेचरेमध्ये येतात, कारण ते वायू रूपाने जीव जे धारण करू शकतात त्यांना सगळ्यांना खेचरे असं म्हणतात. वायू रूपाने चांगले वाईट दोन्ही त्याच्यामध्ये येतात. भू म्हणजे जमिनीवर संचार करणारे आपल्यासारखे लोक आहेत, ते भूचरे. वनचरे, जळचरे म्हणजे वनामध्ये जळामध्ये राहणारे मासा वगैरे, वनामध्ये राहणारे काही वाघ सिंहासारखे प्रकार. म्हणजे हे सगळे जर बघितलं, पण ही सगळी शरीरापासूनच निर्माण झालेली आहे. विपरीतापासून विपरीते होती, परी शरीरेच बोली जेती, शरीरा वाचून उत्पत्ती होणार नाही. पंचमहाभूतांचं शरीर बनलेलं आहे, सगळ्यांचंच पंचमहाभूतांचं शरीर बनलेलं आहे. त्यामुळे उत्पत्ती मध्ये एका शरीरापासून दुसरं शरीर निर्माण होतं, आणि त्यातनं ते विचित्र विलक्षण अशी शरीर निर्माण होतात. विचित्र विलक्षण म्हणजे प्राण्यांची शरीरही तशीच निर्माण होतात, पक्ष्यांची शरीरं तशीच निर्माण होतात,
माणसांची शरीर तशीच निर्माण होतात. थोडा थोडा त्याच्यामध्ये भेद आहे. ही विपरीत वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला दर्शनास येतात, दृष्टीस पडतात. म्हणजे पण त्याच्यात एक होतं की चिमणीपासून पोपट तयार झाला किंवा गायीपासून म्हैस तयार झाली असं कधीही होत नाही. गायीपासून गायच तयार होईल, माणसापासून माणूसच तयार होईल. विचित्र विलक्षण वेगवेगळ्या विलक्षण वेगवेगळ्या लक्षणांची वेगवेगळी निर्मिती जीवाची आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे आकार रंग रूप सगळ्याचे वेगवेगळे असतील. त्यामुळे जे शरीर आहे त्या शरीरापासून दुसरं तसंच शरीर केलं जातं. माणसाने वाघाला जन्म दिला असं होणार नाही. माणूस माणसाला जन्म देईल, पोपट पोपटाला जन्म देईल, चिमणी चिमणीलाच जन्म देईल. म्हणजे त्यांची जी निर्मिती आहे ती ते पहिलं शरीर जसं असतं तशाच पद्धतीचं दुसरं शरीर निर्माण ते करू शकतात. माणूस म्हटलं तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळे प्राणी बघितले तर अ नी ब ला निर्माण केलं, ब नी क ला निर्माण केलं, असं जर आपण म्हणत गेलं तर ते कितीतरी प्रकार म्हणजे ते न थांबणार आहे. कारण हा सगळा संसार जो आहे तो संसरती इति संसार असं म्हटलेलं असल्यामुळे हे सतत चालू राहतं. आजोबांनी म्हणजे पणजोबांनी आजोबाला, आजोबांनी मुलाला, मुलाने नातवाला, नातवाने पणतवाला, या पद्धतीने सगळी परंपरा चालू राहते. पण ज्यांनी जी जो देह धारण केलाय त्याच देहाने ते पुढे कार्य करतात. तोच देह त्याप्रमाणे निर्माण होतो असे अनेक. आता हा निर्मितीचा क्रम जो आहे तो श्रेष्ठ क्रम समजला जातो. उत्क्रांतीही होत राहते, पण निर्मितीचा क्रम जास्त महत्वाचा समजला जातो. त्याचं म्हणजे ब्रह्मी मूळ माया झाली, तेची अष्टधा प्रकृती बोलिली, भूती त्रिगुणे कालवली, मूळ माया श्रीराम परब्रह्माने. खरं म्हणजे हे आपलं झालेलं आहे, त्याच्या आधी बरेच वेळा सांगितलेलं आहे. पण तरी सुद्धा ताऊन सुलाखून आपल्याकडनं ते पक्क करून घेण्यासाठी त्यांनी इथे पुन्हा सांगितलेलं आहे. सांगताना थोडा बदल केलेला आहे. पण तो बदल जो केलाय तो ब्रह्मा विष्णू महेश सत्व रज तम या दृष्टिकोनातनं केलेला आहे. परब्रह्माने जी माया निर्माण केली, उत्पन्न केली, ते तिचं स्पंदन होतं. त्याच्यातनं ती मूळ माया जी होती ती सुप्त स्वरूपात होती. आणि त्या सुप्त स्वरूपात असलेल्या मायामध्ये हालचाल निर्माण झाली, स्पंदन निर्माण झालं. सत्व रजतम हे सगळे एकमेकात मिसळले गेले, पंचीकरण झालं गेलं. आणि मग त्यापासून ही सगळी भूत निर्माण झाली, म्हणजे जी आपल्याला दिसतात. आधी पंचतन्मात्रा होत्या, शब्द स्पर्श रूप रस गंध. त्याच्यानंतर मग त्याच्यापासून भूत निर्माण झाली. ते पंचीकरण झाल्यावर भूत निर्माण झाली. ते सगळं एकमेकांमध्ये कालवलं गेलं आणि अष्टधा प्रकृती निर्माण झाली. त्याच्यापासून सत्व रजतम हे जे निर्माण सगळे झालेले होते तेही कालवले गेले. आणि मग त्या सगळ्याच्या गुणधर्मानुसार वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे प्राणी निर्माण झाले. काही मध्यम, काही कनिष्ठ, काही श्रेष्ठ. अशा प्रकारे सगळ्या चराचरामध्ये रूप निर्माण झाली, वेगवेगळ्या रूप निर्माण झाली. आणि पंचमहाभूतातलं त्यांच्यामध्ये असलेलं वर्चस्व म्हणजे कमी जास्त जे आहेत पंचीकरण तिथे पण झालेलं आहे. मनुष्यामध्ये पंचमहाभूतांचं पंचीकरण होऊन तयार झालंय. त्याच्यामध्ये सत्वगुण ज्याचा चांगला आहे तो सत्वगुण अधिष्ठित आहे, रजोगुण ज्याचा तो कार्यक्षम आहे. म्हणजे हे ढोबळ मानाने सांगितलंय. काही सत्व रज एकत्र, रजतम एकत्र, अशा अवस्था आहेत. अशा तऱ्हेने थोडक्यामध्ये चराचरामध्ये वेगवेगळी रूप निर्माण झाली आणि गुणधर्मानुसार आपण त्याला वेगवेगळी नावही दिली. आणि मग हे सच्चिदानंद स्वरूप जे आहे ते मात्र निरामय, निर्विकार, निर्विकल्प अशा पद्धतीने तसंच राहिलं. आमच्यामध्ये सुद्धा इच्छा निर्माण होतात, आम्हाला आपल्या स्वानंदाचा विसर पडतो. आपल्या आत सुद्धा ते तत्व आहे, सच्चिदानंद स्वरूप आतमध्ये आहे. पण या सगळ्या आमच्या इच्छा, वासना, कामना याच्यामुळे ते झाकलं गेलेलं आहे. अशा पद्धतीने आपण ह्याचा सगळ्याचा विचार यापूर्वी पण केला होता. आणि तो आता पुन्हा त्यांनी एकदा म्हणून दाखवला निर्मिती क्रम सांगताना. पण ह्याच्यामध्ये कसं आहे की बाहेरचा आनंद आम्ही शोधायला जातो आणि त्या आनंदावरती आम्हाला हे मिळालं ते मिळालं याचा आनंद जास्त होतो. पण आपला आनंद हा आपल्या आतमध्ये असतो. आपल्याला काय मिळालं काय नाही मिळालं याच्यापेक्षा सुद्धा आपला आनंद आपल्या आतमध्ये असतो. त्यात ते आतला आनंद जेव्हा आपण बाहेर काढतो
तेव्हा मिळणारं समाधान हे शाश्वत समाधान असतं. म्हणजे हे सगळं बाहेरचा आनंद शोधण्याकरता आम्ही बाहेर पडत असतो, बाहेर जात असतो, मला हे पाहिजे, मला हे हवे नकोपणाची जी आस आहे ती एकदा सोडून दिली, त्यामुळे आम्ही वेगवेगळे विकार आमच्यावरती निर्माण होतात, त्याचं आवरण पडतं आणि ते आत्मतत्व झाकलं जातं. या सगळ्या गोष्टी याच्या आधी आपल्याला सांगितलेल्या आहेत. इथे त्यांनी म्हटलंय की आकाशावर दगड मारला किंवा आकाशावर थुंकलं तर ते काहीच होत नाही. आकाश निर्लेप आहे. त्याच्यावरती दगड मारला तरी त्याला लागत नाही काही, त्याला खरोच म्हणजे येत नाही, खरोच ठीक आहे, म्हणजे ते ओरखडा येत नाही. अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्यावर थुंकलं तर त्याला काहीच फरक पडत नाही, कारण तिथपर्यंत आपलं जाताही नाही आणि ते आकाश म्हणजे पोकळी आहे, त्याला ते अलिप्त असल्यामुळे लागत पण नाही. आपल्यावरती मात्र जे विकार आहेत ते पक्के धरून आहेत आणि त्या विकारांमुळे आम्ही अस्वस्थ होतो, स्वस्थ राहत नाही, स्वमध्ये स्थित राहता येत नाही. म्हणून ते जे सगळे विकार आहेत ते आम्हाला लागतात, पण ते मात्र तसंच निर्विकार असतं. तोची ईश्वर गुणासी आला, त्याचा त्रिगुण भेद झाला, ब्रह्मा विष्णू महेश उपजला तये ठाई. हे कर्तृत्व सगळं मायेच आहे. तिच्यामध्ये ज्ञशक्ती आहे, तिच्यामध्ये कर्तृत्व शक्ती आहे, तिच्यामध्ये सर्व प्रकारच्या शक्ती आहेत आणि त्यामुळे ती हे सगळं कार्य करते. अशा पद्धतीने आपल्याला सांगितलं जातं ती हे कार्य करते, म्हणजे हे मायोपाधिक ब्रह्म आहे. हे मायोपाध ईश्वर गुणासी आला. खरं ईश्वर निर्गुण आहे, निराकार आहे, अगुण आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे गुण आहे, अगणित गुण. अगुण, सगुण म्हणू का निर्गुण रे, अगुण असं म्हटलं मग त्याला. तर सगुणही नाही, निर्गुणही नाही, खरं म्हणजे तो निर्गुणच आहे असं आपण आपल्याला कळण्यापुरतं वर्णन करतो. पण त्याच्यामध्ये या सगळ्या शक्ती सामावलेल्या आहेत आणि या शक्ती ज्या वेळेला कार्यरत व्हायला सुरुवात होते, त्याच्यामध्ये स्पंदन झाल्यानंतर ती जी माया आहे, ती मायोपाधिक जे ब्रह्म आहे त्याला ईश्वर असं म्हणतात. तो ईश्वर गुणासी आला, त्याचा त्रिगुण भेद झाला, कारण त्याला एकोम बहुश्याम वाटत होतं, त्यामुळे त्याला खेळायला कोणीतरी पाहिजे होतं. मग ते सगळं विश्व निर्माण केलं आणि ते विश्व निर्माण केलं तर परब्रह्माच्या दृष्टिकोनातून बघितलं तर ते नाही झालेलं, असंही पुढे आपल्याला म्हटलेलं आहे. पण हे विश्व निर्माण झालं म्हणजे ते जे मायेमध्ये स्पंदन झालं, त्या मायेच्या स्पंदनामध्ये अनेक प्रकारचं जसं तिला आपला पसारा वाढवावा असा वाटला, ते स्पंदन व्हायला लागलं आणि तिने जसा पसारा वाढवला तशा त्या निर्मितीला शबलत्व आलं. कारण नदी जशी उगमाकडे अगदी स्वच्छ असते, त्या उगमाच्या तिथलं पाणी स्वच्छ असतं, पण ती वाहायला सुरुवात करते त्यावेळेला सगळीकडे ती वाहत जाते, तेव्हा आपल्या बरोबर बऱ्याच गोष्टी घेऊन जाते. तिथले दगड धोंडे माती वगैरे कचरा सगळं घेऊन जाते आणि वाहत सुटते. वाहताना तिचं रूप आणखीन ह्या प्रकृतीप्रमाणे ते शोभ पावतं, वेगवेगळ्या प्रकारामध्ये वाढत जातं आणि मग ती जी शुद्धता आहे ती तिची कमी होत जाते. मुळात असतो तो सत्य संकल्प आहे, पण नंतर ती जी मिसळत जाते ती गुणक्षोभिणी सत्व रजतम असं करत करत तिच्यापासून जे काही सगळं निर्माण होतं त्यामुळे ती मलिन होत जाते. पण मलिन झाले तरी सुरुवातीला मात्र ते शबलत्व जे आहे ते शुद्ध सबलत्व आहे, नंतर ते शबलत्व वाढत जातं आणि शुद्धता तिची कमी होत जाते. मग तो जो सुरुवातीला ईश्वर गुणाशी आला म्हटलंय, म्हणजे ते त्याच्यामध्ये त्रिगुण भेद झाला, सत्व रजतमाचं कमी जास्त पण व्हायला लागलं आणि मग त्याच्यापासून ब्रह्मा विष्णू महेश निर्माण झाले. ब्रह्मा विष्णू महेश निर्माण झाले म्हणजे असे ते वायुरूप देवता आहेत. खरं जर पाहिलं तर ह्याच्याबद्दलचा विचार मागच्या ह्याच्यात आपण केलेला आहे. सत्व रज तम हे या गुणांचं कार्य करण्याकरता ज्या शक्ती निर्माण झाल्या त्या शक्तींना, त्या वायुरूप शक्तींना आपण ब्रह्मा विष्णू महेश म्हणतो. मग ऋषीमुनींनी आपल्या करता त्याला रूप दिलं म्हणून ते साकार झाले. साकार म्हणजे त्यांनी जे रूप दिलं ते आम्ही मान्य केलं आणि त्याप्रमाणे त्या रूपाप्रमाणे आम्ही त्यांना समजायला सुरुवात केली. परब्रह्माच्या दृष्टीने पाहिलं तिकडनं म्हणजे आपण परब्रह्म झालेलो आहोत किंवा परब्रह्माशी एकरूप झालोय अशा दृष्टिकोनातनं विचार केला, म्हणजे ब्रह्माच्या पातळीवरनं निर्मितीचा विचार केला तर काहीच निर्माण झालं नाही.
ते म्हणतात कागा जे झालेचे नाही त्याची वार्ता करसी काही. खरं तर काहीच झालेलं नाही. काहीच झालं नाही, मग हे आम्हाला सगळं दिसतंय हे काय आहे? असा प्रश्न ज्या वेळेला पडतो त्यावेळेला त्यांनी सांगितलंय की हे सगळं जे चराचर आहे ते आम्हाला दिसतंय कारण आम्ही त्याला नामरूप दिलंय. आम्ही या मायेमध्ये निर्माण झालो. ते नामरूप जे आहे ते मायेचं लक्षण आहे. मुळामध्ये या सच्चिदानंद स्वरूपाने घेतलेली वेगवेगळी रूप आहेत. आणि जसं एखादा अभिनेता जो आहे तो एखाद्या नाटकात वेगवेगळी कामं करतो. वेगवेगळ्या नाटकांमध्ये एकामध्ये राजा असेल तर दुसऱ्यामध्ये भिकारी असेल, तिसऱ्यामध्ये साधा माणूस असेल, पण ती व्यक्ती तीच आहे ना. हे आत्मतत्व तेच आहे. त्यांनी घेतलेली ही वेगवेगळी रूप आहेत. त्यामुळे परब्रह्माच्या बाजूने पाहिलं तर सगळं ब्रह्मच आहे. म्हणून संत सज्जन म्हणतात की जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत. पण त्या पातळीवरती अजून आम्ही पोहोचलो नाही. त्यामुळे आम्हाला प्रत्येकामध्ये भगवंत पाहणं अवघड जातं. जे संतांना शक्य झालं, जे संतांनी आपल्या आचरणातून दाखवून दिलं, म्हणून सदा संगती सज्जनांची धरावी असं आपल्याला प्रत्येक वेळेस सांगितलं जातं. आम्ही जे विचार करतो ते विश्वाच्या बाजूने निर्मितीचा विचार करतो. त्यामुळे मग उत्क्रांतीचा विचार करू का त्याप्रमाणे निर्मितीच्या क्रमाप्रमाणे बघू, असे आम्हाला वेगवेगळे प्रश्न पडतात. मागच्या वेळेस समर्थाने सांगितलं होतं म्हणजे कशा पद्धतीने विचार करायला हवा तर आपण उन्मनी अवस्थेपर्यंत जाऊ शकू, हे सांगताना मागच्या वेळी त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की ब्रह्म माया यांचा विचार करताना सगळीकडे ब्रह्म आहे या पद्धतीने विचार करायला पाहिजे. ब्रह्म माया हा विचार. आता विश्वाच्या बाजूने जेव्हा आम्ही निर्मितीचा विचार करतो, उत्क्रांती वगैरे आम्हाला कळते, पण तरी सुद्धा हा विचार योग्य नाही. मुळात निर्मिती वरून खाली झाली म्हणजे परब्रह्माच्या दृष्टिकोनातून झाली. तशा पद्धतीने पाहायला लागलं की आपल्याला नामरूप नंतर लागलेलं लक्षात येतं आणि ते मायेच्या कक्षातलं आहे. त्यामुळे निर्मितीचा विचार परब्रह्माच्या बाजूने केला तर सगळीकडे ब्रह्मच आहे. आणि निर्मितीचा विचार जर विश्वाच्या बाजूने केला तर आम्हाला त्यातल्या वेगवेगळ्या शक्ती, वेगवेगळे प्रकार, नाम रूप, बरं हे सगळं जे आहे, पण त्या सगळ्यामधनं जर मूळ शक्तीच काढून घेतली तर काहीच राहणार नाही. तिच्यामध्ये जी शक्ती आहे, मायेमध्ये जी शक्ती आहे ते त्याचं स्वरूप आहे. जगज्योतीचं स्वरूप आपल्याला त्याकरता त्यांनी समजावून सांगितलं. आणि ही जगज्योती प्रत्येकामध्ये आहे. ज्याला आपण मनुष्यामध्ये अंतरात्मा असं म्हणतो. बाहेर विश्वात्मा, जगदात्मा वगैरे असे ह्या सगळे कोड करून याच्या पूर्वी आपल्याला सांगितलेले आहे. आणि तसंच ते म्हणतात इथे ब्रह्मा विष्णू महेश जे आहेत ही त्या ईश्वराची शक्ती आहे. ती फक्त हे कार्य सगळं करण्याकरता त्यांनी घेतलेली ही तीन रूप आहेत. ही तीन रूप म्हणजे वायुरूप आहेत. त्यांना कधी निर्माण होतं, कधी त्यांनी वायुरूपाने हे सगळं धरलेलं आहे. आणि हे पटवून देण्यासाठीच ते सांगतात इच्छा रूप. इच्छा रूपाने जसं परब्रह्मानी माया निर्माण केली तशी ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण केली. आणि त्या निर्माण केलेल्या सृष्टीमधनं वेगवेगळ्या प्रजा निर्माण झाल्या. त्याच्यात सगळे वेगवेगळे त्यांनी स्त्रिया निर्माण केल्या. पण स्त्रिया स्त्रिया भोगल्याने त्याला जेव्हा निर्मिती करावीशी वाटली त्यांनी आपले मानस पुत्र, ब्रह्मदेवाने 10 मानस पुत्र निर्माण केले तसं पुराणामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे हे मानसपुत्र निर्माण केले आणि त्या मानसपुत्रांना पुढे कार्य करायला सांगितलं. स्त्रियांची कल्पनाही मनात केली, त्या निर्माण केल्या, त्यांच्यापासून प्रजा निर्माण झाल्या, वेगवेगळे जोड्या निर्माण झाल्या. आणि मग त्यांनी त्या जोडीमधनं प्रजा निर्माण केल्या. त्या करताना कशा केल्या? एक जळ स्वेदापासून झाले, ते प्राणी स्वेदज बोलिले, एक वायव करता झाले, अकस्मात उद्भिज श्रीराम. अंडज, जारज, स्वेदज, उद्भिज अशा 4 प्रकारचे प्राणी निर्माण केले. आता हा सगळा विचार करतोय तो आपण विश्व निर्मितीच्या दृष्टिकोनातून करतोय. विश्वाच्या बाजूनी त्याचा विचार करतोय. आणि त्यामुळे त्यांनी म्हटलंय अंड्यातून निर्माण होणारे काही प्राणी आहेत. म्हणजे पक्षी अंड्यातून निर्माण होतात त्याप्रमाणे काही अंड्यातून निर्माण होणार आहेत त्यांना अंडज असं म्हटलेलं आहे. जारज म्हणजे वारेपासून निर्माण जे झाले त्यांना वारेपासून निर्माण झालेल्यांना जारज म्हणते. मनुष्य प्राणी वार तोडली जाते वगैरे, नाळ तोडली जाते वगैरे, जी आईपासून त्यातनं अन्न पुरवलं जातं वगैरे, अशा पद्धतीने त्यांनी ते सांगितलेलं आहे.
ते जे सगळं सांगितलं त्याप्रमाणे त्यांना जारज असं म्हटलं जातं ना. मनुष्य प्राणी जारज आहे. स्वेदज म्हणजे घामापासून निर्माण झालेले काही असतात. घाम बराच निर्माण झाला की त्यातनं बारीक बारीक उवा डोक्यामध्ये निर्माण होतात. हे त्याचं एक उदाहरण आहे. म्हणजे स्वेद जे हे घामापासून निर्माण होणार आहेत आणि उद्भिज जे आहेत ते पाण्यापासून निर्माण होणार आहेत. पाण्यामध्ये होणारे जलचर जे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये म्हटलं जातं. अशा तऱ्हेने हे सगळे वेगवेगळे चार प्रकारचे प्राणी निर्माण. चार प्रकारच्या प्राण्यांमध्ये सुद्धा विपरीत अनेक प्रकारचे प्राणी आहेत. म्हणजे आपण जर अंड जे म्हटलं तरी त्याच्यातही बरेच प्रकारचे प्राणी आहेत. जार जे म्हटलं तर मनुष्य प्राणी आपल्याला माहिती आहेत. आणखीनही काही प्राणी असू शकतात किंवा उद्भिज, स्वेदज, हे चार प्रकार त्यांनी विभागणी केली आपल्याला कळण्यापुरतं आणि थोडक्यात सांगण्यापुरतं. तसंच त्यांनी सांगितले मनुष्याची गौडविद्या, राक्षसाची ओडंबरी विद्या, ब्रह्मयाची सृष्टी विद्या येणे प्रकारे. मनुष्याला सुद्धा जे पिंडी ते ब्रह्मांडी असल्यामुळे हे सगळे गुण जे पंचमहाभूतातून आले ते देव, दानव, मानव सगळ्यांमध्ये आलेले आहेत. आणि ते सगळ्यांमध्ये, कारण इथे बुद्धी आणि मन आहे म्हणून बाकीच्या प्राण्यांचा विचार इथे केलेला नाही. तर मनुष्याची जादू करून निर्मिती करण्याची क्षमता आपल्याला जादूगार करत असतो ते आपण बघितलेलं आहे. जादूगार एवढे पैसे निर्माण करतो पण तो सगळा भ्रमात्मक असतो मग. नाही तर मग त्याला पैसे निर्माण केले तर त्याला जादूचे प्रयोग करायचं काही कारणच नाही. पण तो जादूचे प्रयोग करून पैसे मिळवतो, पण त्या जादूच्या प्रयोगामध्ये पैशाची निर्मिती केलेली आपल्याला दाखवतो. ढीगच्या ढीग घेऊन जा, कोणाला घेऊन जा, घेऊन जा, घेऊन जा म्हटलं तरी नंतर ते सगळे भ्रमात्मक असतात हेही आपल्याला माहिती आहे. राक्षसाची ओडंबरी विद्या म्हटलेली आहे. त्यांना निर्मितीची विद्या आहे. त्यांनी अनेक प्रकारचे प्राणी आपल्यासारखे निर्माण केले. निर्माण केले म्हणजे आता त्यांनी मृग निर्माण केलं. सीतेच्या रामायणामध्ये जेव्हा सांगितलं तिला मृगाचा भास झाला, त्याला मृगाचं रूप दिलं. त्या राक्षसाला, मारीच राक्षसाला मृगाचं रूप दिलं. अशी वेगवेगळी रूप बदलण्याचं नामरूप हे मायेत येतं. राक्षस हे मायेत येतात आणि त्यांना ती गोडंबरी विद्या, त्यांची विद्या जी आहे त्याला गोडंबरी विद्या म्हटली जाते. ते वेगवेगळ्या प्रकारची रूप घेऊ शकतात. रामायणात आपल्याला बऱ्याच ठिकाणी रावणाने स्वतः भिक्षुकाचं रूप घेतलं होतं. अशी जी रूप बदलण्याचं टेक्निक आहे त्याला गोडंबरी विद्या असं म्हटलं जातं. तशीच ब्रह्मादेवाची सृष्टी निर्मिती ही विद्या आहे. म्हणजे जादू करणं ही मनुष्याची गौड विद्या त्याला म्हटलं जातं. राक्षसाची आहे ती ओडंबरी विद्या म्हटलं जाते. ब्रह्माची जी आहे ती सृष्टी निर्मितीची कारण विद्या आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर ब्रह्मदेवानी ही सृष्टी कशी निर्माण केली वगैरे हे आपल्याला सगळं माहिती आहे. ब्रह्मदेवाला वेद विष्णूंनी दिले वगैरे या पद्धतीची कथा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आपण जसं नाळेपासून म्हणतो तशा पद्धतीने ब्रह्मदेवाचं पण आपण बघितलं तर पुराणात अशी सुंदर कल्पना सांगितलेली आहे की विष्णू शेषशाही झोपलेला आहे. त्याच्या नाभी कमलातून ते असं कमळ बाहेरचे चित्रही आपल्याला पाहायला मिळतं. नाभी कमळातून म्हणजे नाभीतून एक कमल बाहेर निघालेलं आहे. त्याचं मोठ्याच्या मोठं देठ दाखवलंय. त्याच्यावरती तो ब्रह्मा त्या कमळामध्ये बसलेला आहे. म्हणजे विष्णू म्हणजे जाणीव. जाणीवेचं मूळ स्वरूप हे बेंबीच्या ठिकाणी, बेंबीजवळ सूर्यचक्र असतं म्हणून बेंबीच्या ठिकाणी आपल्या सगळ्या क्रिया केल्या जातात. इथून केल्या जातात. त्यामुळे ते बेंबीच्या ठिकाणी, कारण तिथे आपली नाळ तोडून आपल्याला स्वतंत्र व्यक्तिमत्व मिळालेलं असतं. तर मूळ मायाची शुद्ध जाणीव स्वरूप जी आहे ती पोटातून त्या बेंबीच्या तिथनं विष्णूच्या निघालेली आहे. पण ती काढताना सुद्धा, ती बाहेर पडताना सुद्धा मूळ माया शुद्ध स्वरूपात जरी असली तरी स्पंदन रूपाने जी हालचाल झाली, शबलत्व आलं, मग ईश्वरत्व आलं, मग सत्व रजतम गुण आले, हे सगळे त्या नाळेतून वरपर्यंत ब्रह्मदेवाला पोहोचवले गेले. जसं आईच्या पोटात असताना बालकाला त्याच्या नाळेतून अन्नरस वगैरे पुरवला जातो, तसं ब्रह्मदेवाला ही सृष्टी विद्या जी आहे ती विष्णूनी संपूर्ण ते ज्ञान विष्णूपासून त्याला मिळालं. ते वरून जाताना त्या देठातनं गेलं. ती एक प्रकारची नाळच आहे. आणि त्यातून त्या ब्रह्मदेवाला वेद मिळाले आणि वेदांमधनं त्याला हे सगळं ज्ञान दिलं गेलं.
माणसाच्या बेंबीजवळ पण काहीतरी सूर्यचक्र वगैरे असतं. ते जागृत झालं की माणूस क्रियाशील होतो. त्यामुळे बेंबीला आपल्या शरीरामध्ये सगळ्यात जास्त महत्व दिलं जातं. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं की राक्षसाची वोडंबरी, मनुष्याची जादूगरी, आणि ही जी सगळी वेद सांगून जी सगळी शिस्त लावून दिली आणि सृष्टीचा विस्तार झाला, त्या जाणीव रूपाने माया जी होती आणि चैतन्य रूपाने जे विष्णू होता, म्हणजे जगत ज्योती जी होती, जाणीव रूप आणि माया रूप, त्यातली ज्ञशक्ती, जगत ज्योतीमध्ये एक ज्ञशक्ती आहे, एक वायुस्वरूप शक्ती आहे. असं हे सगळं आपण याच्या आधी पाहिलं होतं. या जाणीवेनी त्यांनी अनेक राक्षसांचं निर्दालन पण केलेलं आहे. देवांनी राक्षसांचं निर्दालन केलं, आणि मग विष्णुरूप जाणीव आहे, ते त्या त्या जाणीवेमधली जी निर्दालन करणारी, नाश करणारी जी शक्ती आहे, त्याला रुद्र असं म्हटलं जातं. आणि निर्मितीची करणारी त्याला ब्रह्मा असं म्हटलं जातं. या तिघांची जाणीव एकच आहे. त्यांना कार्य करणं ही जाणीव आहे, पण प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे. एक निर्मिती करतो, एक संहार करतो, एक पालन करतो. हे आपण बघतो, सत्व रज तम अशी आपण त्याला नावं दिलेली आहेत. जाणीव नेणीव मिश्रित असे रजोगुण आहे, तो तिथे आपल्याला पाहायला मिळतो. अशा तऱ्हेने हे सगळे तीनही देव जे आहेत, ते मुळामध्ये वायुरूपच देव आहे. नाना अवतार धरणे, दुष्टांचा संहार करणे, धर्मस्थापावया करणे, विष्णूचा जन्म श्रीराम, म्हणून धर्मस्थापनेचे नर, तेही विष्णूचे अवतार, अभक्त दुर्जन रजनीचर, सहजची झाले श्रीराम. कारण ही निर्मिती करताना एक चांगलं एक वाईट, एक चांगलं एक वाईट, नीती आहे तिथे अनिती पण आहे, अशा दोन्ही गोष्टींची निर्मिती झाली. तेजामध्ये वगैरे पंचमहाभूतांचं सांगतानाही द्विधा कशी निर्मिती झाली ते आपल्याला सांगितलं. तसं माणसाच्या मध्ये सुद्धा एकच थीम त्यांनी ठेवली की प्रत्येक ठिकाणी दोन गोष्टी. माणसामध्ये सुद्धा चांगले गुण आहेत, तसे दुर्गुणही आहेत. त्या पद्धतीने त्याने सांगितलंय, नाना अवतार धरणे, दुष्टांचा संहार करणे. हे ज्यांनी केलं त्याला आम्ही शिव म्हटलं. ज्यांनी निर्मिती केली त्याला आम्ही ब्रह्मा असं म्हटलं, कारण त्या ब्रह्माने सगळी निर्मिती झाली. त्यांनी सगळे दशमानस पुत्र तयार केले वगैरे. अशा वेगवेगळ्या कथा वेगवेगळ्या पुराणांमधनं येतात. उद्देश सांगण्याचा हा असतो, सगळ्या बाजूनी प्रत्येकाने विचार करावा, ज्याला जो मार्ग पटेल त्यांनी तो घ्यावा. ज्यांनी इथे असं सांगितलं त्यांनी तिथे सांगितलं, मग असं कसं झालं? हे वेगवेगळी मतं का? वेगवेगळी मतं वेगवेगळ्या माणसांकरता, ज्याला जे मत पटेल त्यांनी ते मत घ्यावं. पण मत तेच आहे की निर्मितीपासून जी सुरुवात झाली ती ब्रह्माने निर्मिती केली, विष्णूंनी त्याचं पालन केलं, आणि संहार या रुद्र शक्तीने केले. हे तिन्ही शक्ती वायुरूप आहेत. त्यांना आपलं वायुरूप असतील तर आम्ही त्यांना ओळखू शकणार नाही, म्हणून त्यांना रूप देण्यात आलं, आणि आम्ही त्यांना नामही ठेवलं की ब्रह्मा विष्णू महेश. ह्या सगळ्या शक्ती ज्या आहेत ह्या मायेच्याच शक्ती आहेत, एवढं मात्र नक्की आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि जेवढं आपण खोलात जाऊ तेवढे आपल्याला जास्त प्रश्न पडतात. पण त्यातला मुळातला गाभा काय आहे तो लक्षात घेऊन जर आपण विचार केला, जसं मागच्या वेळेला त्यांनी सांगितलं होतं की आमचा सगळा गोंधळ होतो, शास्त्र बघायला गेलं तर मनाला पटत नाही, मन बघायला गेलं तर शास्त्रच प्रमाणे होत नाही. तेव्हा समर्थांनी सांगितलं होतं, ज्या वेळेला एखादा सिद्धांत मांडायचा असेल त्यावेळेला आधी पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष आपल्या मनामध्ये मांडून घ्या. त्यासाठी 14 ब्रह्म आधी मांडली, आणि मग त्यातला एक 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 दोष काढत ते खोडून टाकली, आणि मग विमल ब्रह्माचा सिद्धांत मांडला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आधी सिद्धांत मांडताना त्याच्या आजूबाजूच्या 10 गोष्टी ज्या आपल्याला माहितीये, ज्याच्यात आपल्याला शंका येत आहेत, त्या मांडायच्या. त्या मांडल्यानंतर त्या खोडून कशा काढता येतील त्या शास्त्राप्रमाणे खोडून काढायच्या, म्हणजे शास्त्रीय सिद्धांत मांडता येतो. तशाच पद्धतीने इथे त्यांनी सांगितलं की या सगळ्या वायुरूप आहेत, हे फक्त पण लक्षात ठेवायचं, त्या गुप्त प्रगट होऊ शकतात, हेही मागच्या वेळेस त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि मग याच्यामध्ये चांगले लोक आहेत, जसा कृष्ण आहे तसं जरासंध पण आहे, राम आहे तसा रावण पण आहे, अशा मनुष्याच्या पण वृत्ती आहेत. त्या वृत्तींना त्यांनी नावं दिली आहेत, की एक मनुष्य वृत्ती आहे, एक राक्षस वृत्ती आहे. आम्ही मानव वृत्ती आहोत, म्हणजे आम्ही दोन्ही, आमच्या मनामध्ये सुद्धा कधी राक्षस निर्माण होतो आणि आम्हाला राग लोभ वगैरे सगळे यायला लागतात, एकमेकांचा द्वेष सुरू होतो.
आणि तो आपला पटकन वाढतो. म्हणून तिथेच त्याला थांबवणं जास्त गरजेचं आहे. हा राक्षस आपल्यामध्ये निर्माण व्हायला लागला की त्याला थांबवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी सत्वशुद्धी आणि चित्तशुद्धी महत्वाची आहे. चित्तशुद्धी असेल तर त्याच्या मनात राक्षसी विचार निर्माणच होणार नाहीत. कारण हे सगळे वायू रूपाने निर्माण होणारे सगळे देवदेवता आहेत ते आपल्यामध्ये पण निर्माण होतात. त्यामुळे आपण शक्यतो या रागलोभापासून दूर राहावं, संहारापासून दूर राहावं. कारण राग लोभ आला की संहार आला, मग तो प्रपंचाचा असो किंवा परमार्थाचा असो. या सगळ्या दृष्टीने विचार केला तर धर्मस्थापनेचे नर ते विष्णूचे अवतार म्हणजे अभक्त दुर्जन रजनीचर सहजचे झाले. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, हे भगवंताचं वचन आहे. त्यामुळे दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी, धर्म संस्थापना करण्यासाठी जे जे लोक आले ते सगळे विष्णूचे अवतार आहेत. समर्थ समर्थ शिवाजी राजांना जाणता राजा म्हणतात. कारण जाणीव म्हणजे विष्णू, ती त्यांच्या ठायी होती. अशा पद्धतीने आणि त्यांच्याकडनं कार्य करून घ्यायचं होतं. ते सत्वगुणाधिष्ठितच असायला पाहिजे. या पद्धतीने त्यांनी ते कार्य करून घेतलं. विष्णूने सुद्धा वेगवेगळे अवतार जे धारण केले, मत्स्य कूर्म वराह वगैरे, हे अनेक प्रकारचे तसे दुष्ट लोकही राक्षसांनाही निर्माण केलं. पण शेवटी सगळ्यांना जे खळांची व्यंकटी सांडो असं म्हणून त्यांच्या खळत्वाचं निर्दालन केलं, त्यांच्यातल्या वाईट प्रवृत्तीचं निर्दालन केलं आणि त्यांना शेवटी आपल्यामध्ये सामावून घेतलं. अशा वाईट प्रवृत्ती हे राक्षसांचं वर्णन केलेलं आहे. अशा पद्धतीने त्यांनी या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि त्या सांगताना त्यांनी सांगितलंय, तैसाच ब्रह्मा आणि महेश देहधरती सावकाश गुप्त प्रगट होता तयास वेळ नाही. त्यांना पटकन गुप्त आणि प्रगट होता येतं. गुप्त रूपाने वायू रूपाने ते सर्वत्र असतात. वेळ प्रसंगी कार्य करताना ते प्रगट होतात. म्हणजे याच्यावरती याची रोकडी प्रचिती मनुष्य गुप्त प्रगट होती, मात्या देवांच्या मूर्ती सामर्थ्यवंत. या सगळ्याला याच्यावर विश्वास बसत नसेल तर आपल्याला माहिती आहे माणसाने सुद्धा गुप्त प्रगट झालेले आहेत. देव तर त्याहून सामर्थ्य आहेत. संत त्याहून सामर्थ्यवान आहेत. देव त्याहून सामर्थ्यवान आहेत. म्हणजे गजानन महाराज म्हणा, गजानन महाराज तर ते लाल दगड घेऊन ओनामा सांगतो असं म्हणाले निमोणकरांच्या कपिल धारेवरती भेटले वगैरे. नंतर म्हणले "ये, आपण तिकडे भेटूया". ते ठिकाण सांगितल्यानंतर तो तांबडा दगड घेऊन ते गुप्त झाले. ज्या वेळेला त्या स्थानावरती निमोणकर पोहोचले, धुमाळांच्या घरी भेटू असं सांगितलं, त्यावेळेला गजानन महाराज तिथे बसलेले होते. म्हणजे ते तिथे प्रगट झाले, त्यांनी तिथे सांगितलं, तिथे गुप्त झाले आणि इकडे पुन्हा प्रगट झाले. म्हणजे गुप्त प्रगट होऊ शकतात. गोंदवलेकर महाराज एका वेळेला 10 ठिकाणी दिवाळीच्या फराळाला गेले होते. प्रत्येकाला वाटलं माझ्याचकडे. गोपींच्या बरोबर रासक्रीडा करताना प्रत्येकाला वाटलं हे वायुरूप अनेक देह धारण करणारे लोक आहेत, ते गुप्त प्रगट होऊ शकतात. आणि अशा तऱ्हेने हे प्रत्येक जण मनुष्य सुद्धा गुप्त प्रगट जादूच्या विद्येमध्ये होऊ शकतो. मग देवांची काय कथा. देव तर त्यातून श्रेष्ठ आहेत, हे तर होऊ शकतातच. आणि पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे, ज्योतिंग वायू स्वरूप असती. ज्योतिंग जे मगाशी आपण म्हटलं भूचरे खेचरे, खेचरेमध्ये देव पण आहेत आणि तसे खेचरेमध्ये या बाकीचे ज्योतिंग वगैरे अशा पद्धतीची राक्षसी राक्षसी भूतावळी जी आहे ते पण त्याच्यामध्ये येतात. ज्योतिंग वायू स्वरूप असते, सवेच खुळखुळा चालती, खारिकी खोबरा टाकून देती अकस्मात. आता ह्याच्यामध्ये मी असं मुसळरावाची गोष्ट आपल्याला कदाचित माहिती असेल. समर्थ गडावरती असताना एक कीर्तनकार आले होते आणि साताऱ्यामध्ये. आणि ते त्यांना शाबरी विद्या म्हणजे ही ज्योतिंगांची विद्या जी आहे ती अवगत होती. ते सांगायचे की माझं प्रवचन झालं की देव इतका प्रसन्न होतो, कारण देव इथे असतो तो तुमच्यावरती फुलं उधळायला सुरुवात करेल. असं म्हटल्यावरती खरंच प्रवचन संपलं की फुलं उधळली जायची. कुठे एका दिवशी गुलाल, एका दिवशी तो म्हणला खारीक खोबरं. ते उदाहरण इथे समर्थांनी दिलंय. खोबरे खारीक टाकून देते अकस्मात. म्हणजे मग तिथे आल्यावर एकदा ते म्हणजे प्रसाद म्हणून आज तुम्हाला सगळ्यांना खोबरं खारीक वगैरे मिळणार आहे बरं का. असं हे बरेच दिवस चाललं होतं. पण समर्थांचा कटाक्ष होता की असल्या ह्याच्यावरती लोकांना विश्वास ठेवून त्यांना आपलंसं करून घेऊ नका. सत्य काय ते लोकांना कळलं पाहिजे. आणि ज्ञानाधिष्ठित भक्ती ही महत्वाची आहे. हे असलं भ्रमात्मक काहीतरी प्रयोग करायचे आणि लोकांना आपलंसं करायचं आणि वेड्या वाकड्या नादाला लावायचं, हे चुकीचं आहे.
हे समजल्यानंतर समर्थांनी मुसळरामाला तिथे पाठवलं. मुसळराम म्हणजे प्रचंड धृष्टपुष्ट असा, म्हणजे उंच धिप्पाड असा होता. आणि त्यांनी हनुमंताची उपासना सिद्ध केलेली होती. त्याच्या हातामध्ये मोठं मुसळ होतं आणि त्या मुसळावरती चांदीचा हनुमंत लावलेला होता, आणि ते मुसळ घेऊन तो आला कीच त्याचा दरारा असायचा. तसं ते म्हणजे जा बाबा, तिथलं काय आहे ते एकदा बघून घे. हा जातो आणि त्या दारावरती उभा राहतो जिथे प्रवचन चाललं होतं, ते ऐकतो, वा छान झालं प्रवचन वगैरे. आणि मग त्यावेळेला ते कीर्तनकार सांगतात, आता म्हणे भगवंत येईल आणि तुम्हाला सगळ्यांना खारीक खोबऱ्याचा नैवेद्य मिळेल, तर सगळ्यांनी करून थांबा, तुमच्या तोंडातच आता ते जाईल. असं म्हटल्यावरती झोटिंग खारीक खोबरे उधळण करणार, आतमध्ये त्याला जाऊच दिलं नाही. हनुमंताची मूर्ती कोरलेली होती. त्याबरी मंत्राचा प्रयोग करायला त्यांनी सुरुवात केला आणि ते ज्योतिंग काही आत येऊ शकलं नाही. त्यावेळेला मुसळरामाने सांगितलं, तुला आत जायचं असेल तर शेणाचा सगळ्यांवरती सडा हे टाक, आणि त्याशिवाय तुला मी आत जाऊ देणार नाही. तू आत जाणार असेल तर, नाहीतर हे मुसळ, हा हनुमान आणि ही माझी शक्ती, हे सगळ्याचा प्रयोग मी इथे करीन. आणि तो प्रसाद ग्रहण करण्याकरता जे सगळे बसलेले होते त्यांचं झालं भलतच. आणि सगळ्यांच्या तोंडामध्ये शेण पडल्यानंतर मग मात्र जो मुसळरामाने त्या कीर्तनकाराला चांगला बदडून काढला आणि सांगितलं, अशा वाईट गोष्टींनी लोकांना नादी लावू नको. म्हणजे अशा पद्धतीने सगळ्या सांगितलं. एवं स्थित उत्पत्ती स्थिती संहार असा आहे विचार, स्तोती होऊन तत्पर अवधान द्यावं. संहाराच्या वेळी रुद्र खवळतो, नाश करायला सुरुवात करतो, उत्पत्ती होते त्यावेळेला काही गोष्टी अशा या सगळ्या उत्पत्ती स्थिती संहार या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि त्या सांगताना समर्थ म्हणतात, आता मी तुम्हाला पुढे प्रलय कसा होतो, उत्पत्ती सांगितली, त्यातले वेगवेगळे प्राणी सांगितले, त्यातल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता मी तुम्हाला प्रलय कसा होतो ते थोडक्यात सांगतो. या प्रलयाचा विचार प्रत्येक वेळेला वारंवार केलेला आहे. देह आशंकामध्ये विश्व निर्मितीचा क्रम सांगताना पिंडी ते ब्रह्मांडी सांगितला. बीजलक्षण समासामध्ये त्याचाही बीज आता आपण पाहिला, त्याच्यात चत्वार पद्धतीने अंडज जारज श्वेदज उद्बीज त्यांचे वेगवेगळे प्रकार सांगितले. तर प्रत्येक ह्याच्यामध्ये पंचमहाभूतांची निर्मिती सांगताना त्यातलं द्वैत सांगितलं. जगत ज्योती चंचल वायू इथपासून सुरुवात झालेली ते पृथ्वीचे रत्न आणि पाषाण इथपर्यंत सांगितलं. आता चार प्रकारच्या प्राण्यांची निर्मिती बघितली. हे सगळं बघितल्यानंतर प्रलय हा तितकाच महत्वाचा आहे. जसं पिंड निर्मिती आहे, ब्रह्मांडाची उत्पत्ती आहे, हे जसं आपण पाहिलं, तसंच प्रलयाचं रूप सुद्धा आहे. तो समास पाचवा आपण अगदी थोडक्यात बघणार आहोत. त्याचा वारंवार उपदेश नंतर येणारच आहे. विशेषतः विवेक प्रलयाचा उपदेश समर्थांनी वारंवार केलेला आहे. पण पाच प्रकारचे प्रलय त्यांनी सांगितलेले आहेत. ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण केली ज्या वेळेला, त्यावेळेला तो जो दिवस होता त्याला कल्प असं म्हटलं जातं. मुळात त्यांनी असं म्हटलंय, ऐक प्रलयाचे लक्षण, पिंडी दोन प्रलय जाण, एक निद्रा एक मरण, देहांत काळी श्रीराम, तीन मूर्ती होईल अंत, ब्रह्मांडास मांडेल कल्पांत, तेव्हा जाणावा नेमस्त, ब्रह्मप्रळय झाला श्रीराम, देहधारक तिन्ही मूर्ती, निद्रा जेव्हा संपादिती, तो निद्रा प्रळय श्रोती, ब्रह्मांडीचा जाणावा श्रीराम. पिंडी दोन आणि ब्रह्मांडी दोन, आणि पाचवा विवेक प्रलय. असे दोन, चार आणि दोन, चार आणि एक, पाच असे प्रलय त्यांनी आपल्याला सांगितले. ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी निर्माण केली त्यावेळेला ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि ब्रह्मदेवाची रात्र. जसं पिंडी ते ब्रह्मांडी म्हटलंय त्याप्रमाणे ब्रह्मदेवालाही दिवस आणि रात्र असतो. ज्या वेळेला ब्रह्मदेवाचा दिवस होतो त्याला कल्प असं म्हटलं जातं. एका कल्पामध्ये 4 अब्ज 32 कोटीचे काहीतरी अशी वर्ष वगैरे सांगितलेली आहेत. कालगणनेचा आपला जो समास झालाय त्याच्यामध्ये याचे डिटेल्स दिलेले आहेत. आणि आधुनिक अवकाशशास्त्राप्रमाणे किंवा अवकाश विज्ञानाप्रमाणे आजही जर बघितलं ती कालगणना अजूनही तंतोतंत जी पुराणात सांगितली, ती समर्थाने सांगितली, ती आजही तंतोतंत जुळून येते, असं खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी त्यांच्या आकाशाशी जडले नाते याच्यामध्ये सांगितलेले आहे. म्हणजे जे पुराणात सांगितले ते आजही तर्कानी वितर्कानी शास्त्राने आपल्याला सिद्ध करून आपण बघितलं
तर ती तंतोतंत जुळते असंही ते म्हणतात. हे त्याचा दिवस म्हणजे कल्प आणि त्याची रात्र म्हणजे प्रलय. हा एक पहिला प्रलय, ब्रह्मांडीचा प्रलय जो सांगितला त्याला कल्पांत असं म्हटलं जातं, किंवा त्याला ब्रह्मांड प्रलय असंही म्हटलं जातं. ते दोन्ही एकच आहेत. त्यानुसार हा दिवस संपला की कल्पांत होतो, म्हणजे त्याला रात्र होते आणि भूतमात्राचा सगळा समुदाय पुन्हा पुन्हा जन्म घेतो आणि ब्रह्मदेवाचा दिवस सुरू होतो. हे दिवस रात्र सातत्याने होत असतात. अशी ही निर्मिती आणि हे अशा पद्धतीने कल्पांत किंवा ज्याला ब्रह्मांडाचा प्रलय असं म्हटलं जातं ते होत राहतं. पण मुळामध्ये सुरुवात केलेली आहे त्यातला निद्रा प्रलय. आपल्या पिंडाची कल्पना आली की ब्रह्मांडाची आपलाही दिवस रात्र होतो की नाही. जसं ब्रह्मदेवाचा आहे तसा ब्रह्मांडाचा आहे तसा पिंडाचा पण आहे. निद्रा जेव्हा संचरे तेव्हा जागृती व्यापार सरे, सुषुप्ती अथवा स्वप्न भरे, अकस्मात अंगी श्रीराम. निद्रा प्रलय आपला त्यांनी सांगितलेला आहे. माणूस रोज झोपतो. झोपतो त्यावेळेला त्याचे सगळे व्यवहार थांबतात. जागेपणी त्याचा देह, मन, मेंदू, इंद्रिय हे सगळे व्यापार चालू असतात. पण तो झोपतो त्यावेळेला एक तर त्याला गाढ झोप लागते किंवा त्याला स्वप्न तरी पडतात. म्हणजे गाढ झोप लागते किंवा चांगली वाईट दोन्ही स्वप्न पडतात. पण ही जी गाढ झोप लागते त्याला ते आरोग्याचं लक्षण आहे वगैरे या सगळ्या गोष्टी आपण याच्या आधी पाहिले. पण ही जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये माणूस मेल्यासारखाच असतो. त्याला काहीही कळत नाही, गाढ झोप लागलेली असते तेव्हा. त्याला निद्रा प्रलय असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि जर जसं दुसरा भाग त्याचा असा आहे की वाढतं वय, व्याधी, उपाधी, झोप न नीट न लागता स्वप्न पडणं, ही मनाची दुनिया तयार करणं, याला समर्थ गाढ निद्रा म्हणत नाही. गाढ निद्रेला प्रलय म्हणतात. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या चालूच असतात. देही रोग बळावती, कठीण प्रसंग पडती, पंचप्राण निघून जाती व्यापार सांडून. इकडे गेला मन पवनू, इकडे राहिली नुसती तनू. मन पवनू इथे सुद्धा वायूचा संबंध आहे. वायू निघून जातो. अंतरात्म्यातला आत्मा तो बाहेर पडला की आपोआप वायू आधी पहिल्यांदा निघून जातो आणि आपण म्हणतो श्वास थांबले. हा श्वास थांबले हा मृत्यूच आहे ना एक प्रकारचा. हा दुसरा प्रलय अनुमानू असेच. म्हणजे तिकडे गेला मन, इकडे काय होतं, ब्रह्मदेवाच्या प्रमाणे निद्रा प्रलय होतो. आपण सकाळी उठलो की पुन्हा सगळे व्यवहार चालू सुरू होतात. ब्रह्मदेवाचा पण दुसरा दिवस सुरू झाला की पुन्हा निर्मिती, पुन्हा हे सगळं चालू होतं. तसं आपलं पण होतं. पण ज्या वेळेला आपला निद्रा प्रलय होतो त्यावेळेला या गोष्टी असतात. पण ज्या वेळेला प्राणही त्यातून निघून जातात, सगळे व्यापार थांबतात, तो वायू त्यातून बाहेर पडून जातो आणि नुसती तनु इथे राहते. म्हणजे निद्रा प्रलयानंतर जागृती आली की व्यवहार सुरू होतात. पण इथे व्यवहार जे बंद पडतात ते बंदच पडतात. पंचप्राण देह सोडून जातात. ती जाणीव त्यातली निघून जाते. मग त्याला निमित्त काहीही असो, घातपाताचं असो, रोगाचं असो, ऍक्सिडेंट झाल्याचं असो, पण ते सगळं जे देह आहे तो मृत्यूमध्ये जातो. मृत्यू या अवस्थेमध्ये जातो. पुन्हा त्याची हालचाल होत नाही, ज्याला आपण चिरनिद्रा असं म्हणतो. हा दुसरा प्रलय आहे. त्यामुळे हा पिंडातले दोन प्रलय जे आहेत, निद्रा प्रलय आणि चिरनिद्रा, हे दोन प्रलय त्यांनी सांगितले. ब्रह्मांडातला एक प्रलय आपण बघितला की ज्याच्यामध्ये कल्पांत म्हटलं किंवा ब्रह्मांडाचा प्रलय असं त्याला म्हटलं जातं. तो आपण आता बघितला, ब्रह्मदेवाचा जो होता तो. आणि तिसरा तो ब्रह्मा निजेला, हा मृत्यूलोक गोळा झाला, अवघा व्यापार खुंटला प्राणी मात्रांचा. हा प्रलय म्हणजे ब्रह्मदेवाची रात्र. त्याच्यावरच एकदा ब्रह्मदेवाची रात्र झाली की सगळ्या प्राणी मात्रांचं जीवन धोक्यात येतं, कारण निर्मितीचा दाता तो आहे ना. त्यामुळे ब्रह्मामुळे निर्मिती झाली. तो झोपला, त्याचं कार्य त्यांनी बंद केलं काही काळापुरतं, ते प्रलय व्हायला सुरुवात होतो. हे सगळे पंचप्राण जे असतात ते वायुरूपात मिसळून जायला लागतात. अनेक प्रकारचे उत्पात व्हायला सुरुवात होते. याचंही वर्णन समर्थांनी केलेलं आहे. ही मोठी दुष्काळ परिस्थिती निर्माण होते आणि अनेक वर्ष, शतवर्षे पाऊसच पडला नाही. आणि मग ते सगळीकडे पृथ्वीला भेगा पडल्या वगैरे अशा पद्धतीचं वर्णन केलंय. मग 12 काळांनी तपे अर्क असं जे वर्णन केलेलं आहे, हे सगळं जे वर्णन केलेलं आहे हे कल्पांताच्याही नंतरचं, ब्रह्मांडाच्या नंतरचं जो प्रलय आहे, ज्याला परब्रह्म, हे तीनही देवता तिथे नष्ट होऊन जातात. त्यांची सत्व रजतमाची कार्य, कारण त्या शेवटी वायुरूप आहेत.
पृथ्वीचं नंतर जळून भस्मसात होतं वगैरे हे सगळं वर्णन त्यांनी जवळजवळ 13 ते 25 वयात केलेलं आहे. ते वाचूनही आपल्याला समजतं. पृथ्वी खाक होते, त्याची विहिरी जळून जाते, मग पाण्यात हत्तीसारख्या पाण्याच्या धारा येतात, मग हत्तीच्या सोंडेतनं पाऊस पडावा एवढ्या मोठ्या, सगळीकडे पाणीच पाणी होऊन जातं. ती पृथ्वीची जी गाळ झालेला असतो तो सगळा त्याच्यामध्ये मिसळून जातो. मग देवांचा आधार जो वायू आहे, आतापर्यंत आपण बघितलं हे सगळे देव जे आहेत ते वायू स्वरूप आहेत. ते सगळे वायूच्या ठिकाणी जायला सुरुवात होते. पण वायू जो आहे, पृथ्वीची राख झाल्यानंतर, राख रांगोळी झाल्यानंतर तो अग्नी विझवण्यासाठी वायू सुद्धा अकराळ विकराळ रूप धारण करतो. आणि ते वायू सगळा अग्नी शांत करतो आणि सगळीकडे धुराचं साम्राज्य होतं. आणि आकाश जे असतं ते वायूलाही सामावून घ्यायला लागतं. आणि ते सामावून घेतल्यानंतर या तीनही मूर्ती ज्या आहेत, ज्या आम्ही म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या मूर्ती ज्या आम्ही तयार केल्या होत्या, नामरूप त्यांचं तर नष्ट होतं, पण त्यांचं जे वायुरूप अस्तित्व असतं, जे मूळ मायेने निर्माण केलेलं आहे, ते अस्तित्व सुद्धा मूळ माया काढून घेते. आणि तो वायू आकाशामध्ये आणि आकाश परब्रह्मामध्ये विलीन होऊन जातं. आणि मग ही जगज्योती जी आहे ती शांत स्पंदन रूपामध्ये तिथे राहते. आणि ती तिथे राहिल्यानंतर ती त्या परब्रह्माची स्पंदन आहे, ती स्पंदनं हळूहळू शांत होतात आणि सगळीकडे जग शांत निवांत होऊन जातं. हा जो सगळा प्रलय आहे तो ब्रह्म प्रलय जो आहे, तो चौथा प्रलय त्यांनी सांगितलेला आहे. तिथे जाणीव राहिली जगज्योती निमाली. जगज्योती ही जी दोन रूप होती स्पंदनामध्ये, ती दोन्ही एकवटतात. आणि ती जगज्योती जी आहे त्यातली जी जाणीव म्हणजे विष्णू, त्याला ती जाणीव होती. आता सगळा प्रलय झालेला आहे, शुद्ध सारांश उरला स्वरूप स्थिती. आता तो शांत निवांत ते परब्रह्म आहे, ते तिथे फक्त राहतं. जगज्योती म्हणजे शुद्ध माया, परब्रह्माचं स्पंदन. ती विश्वनिर्मितीचा संकल्प जो असतो, तो सत्य संकल्प तिचा आता पूर्ण झालेला असतो. तिचं सगळं आवरून घ्यायला सुरुवात झालेली असते. आणि मग जी मूळ मायाच्या स्पंदनामध्ये एकाकी न रमते म्हणून वाटत असतं, ते जाणीव त्यातली फक्त ज्ञशक्ती राहते, जी सच्चिदानंद स्वरूप असते. ती परब्रह्मामध्ये विलीन होऊन जाते. ती ज्ञशक्ती, कार्यशक्ती, द्रव्यशक्ती या सगळ्या शक्ती, ब्रह्मदेवाची रात्र म्हणजे पहिला प्रलय, ज्याला ब्रह्मांडीचा प्रलय म्हणतात. नंतर हाहाकार होऊन जो पंचमहाभूत एकमेकांमध्ये विसरून जातात, यदृष्टम तद नष्टम होऊन सगळा संहार होतो, त्याला ब्रह्मांड प्रलय असं म्हटलं. पण हे तीन देव ज्या वेळेला काही अनंत वर्षांचं त्यांचं आयुष्य संपतं, त्याला ब्रह्मप्रलय असं म्हटलं जातं. म्हणजे पिंडातले दोन आणि ब्रह्मांडातले दोन असे प्रलय त्यांनी सांगितले. आणि हे प्रलय आपल्याला वारंवार त्यांनी सांगितलेत, वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेत. उन्मनी अवस्थेमध्ये ते आपल्याला हा जो दर्शक आहे तो उन्मनी अवस्थेचा आहे. आपल्यातल्या तत्वांचाही अशाच पद्धतीने प्रलय विचार विवेकांच्या जोरावर करायचा असतो. म्हणून विवेक प्रलय हा त्यांनी सांगितलेला आहे. प्रकृती असता विवेक कीजे, त्यास विवेक प्रलय बोलिजे, पापचे प्रलय होजे, तुझ निरोपले श्रीराम. विवेक प्रलय हा फक्त एका दोन ओळीमध्ये त्यांनी सांगितलेले आहे. आज मला प्रकृती खरी वाटते, मला हे विश्व खरं वाटतंय, पण यदृष्टम तद्नष्टम हे सगळं अशाश्वत आहे. त्याचा विवेकाने विचार आपल्याला प्रत्येक ठिकाणी करायचे. आणि ते व सत्य आहे, खरं आहे, हे ते मानायचे. याला विवेक प्रलय असतात. विवेकाचा प्रलय करायचा नाहीये, विवेकानी प्रलय करायचा आहे असं त्यांनी सांगितलं. आणि हा सगळा प्रलय विचाराच्या जोरावर मनुष्यच करू शकतो, हे तितकंच खरं आहे. त्यामुळे याला विवेक प्रलय असं म्हटलेलं आहे. सृष्टीचा सगळ्यात जे जे नामरूपात्मक आहे, पण सच्चिदानंद हे सत्य आहे, ते शाश्वत आहे. हा नित्य काय, अनित्य काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, आत्म काय, अनात्म काय, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं. आणि तो विचार करताना विवेकाच्या पातळीवरती करणं, याला विवेक प्रलय म्हणजे विवेकाने प्रलय करणं. आणि या सगळ्या गोष्टी अशाच राहणार आहेत, हे वेळोवेळी आपल्याला त्यांनी सांगितलं. या गोष्टी अशाच राहणार आहेत. उन्मनी अवस्थेमध्ये आपल्याला जायचं असेल तर आपल्याला या सगळ्या 82 तत्वांचा अशाच पद्धतीने निराश करावा लागतो. आणि तो निराश असा एका दिवसात होत नसतो, त्याला अनेक वर्षांची तपस साधना लागते. आणि चित्तशुद्धी ही अत्यंत महत्वाची आहे.
त्यामुळे साधन चतुष्टयामध्ये पहिल्यांदा चित्तशुद्धी सांगितलेली आहे. चित्त जोपर्यंत शुद्ध होत नाही तोपर्यंत निर्गुणाच्या उपासनेला जाता येत नाही. जे कोणी म्हणतात मी निर्गुणाची उपासना करतो ते सगुणाचीच उपासना करत असतात. हा भाग वेगळा आहे, तो नंतर आपल्याला येणारच आहे. पण विवेकाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर हे आत्मानात्म विवेक, सारासार विवेक, नित्यानित्य विवेक, हे सुतोवाच विवेकाचं फक्त त्यांनी इथे करून ठेवलेलं आहे. हे विश्व आपल्याला जरी खरं वाटत असलं तरी ते अशाश्वत आहे हे लक्षात घ्यायचंय. आणि जे योग वशिष्ठामध्ये सांगितलंय यद दृष्टम तद नष्टम, त्या अनुषंगाने आज ना उद्या हे नष्ट होणार आहे, मग त्याचा एवढा विचार करायचा का? त्याच्यापेक्षा जे सच्चिदानंद स्वरूप आहे, जे नाम आहे, जे नाम रूपातीत आहे, त्या परब्रह्माचं आपण दर्शन घेण्याच्या दृष्टिकोनातून तो विवेक आपण करायला पाहिजे. त्या मार्गावरून अनुसरण्याकरता ज्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या घ्यायला पाहिजेत, ज्या आवश्यक नाही त्या बाजूला करायला पाहिजेत. अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी आपल्याला करायचे, तेव्हा आपल्याला उन्मनी अवस्थेपर्यंत जाता येतं. ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला सांगायच्या. इथे विवेकाने प्रलय करायचा. विवेकाचा प्रलय केला तर सगळा आपला नाशच होऊन जाईल. ती दुर्जन वृत्ती, ती राक्षसी वृत्ती आपल्यामध्ये आहेच आहे. राक्षसी वृत्तीकडे जायचं का मानवी वृत्तीकडे जायचं हे आपल्या हातात आहे. ते आपल्या हातात दिलेलं आहे. कर्माच्या सिद्धांताप्रमाणे तुम्ही कोणती कर्म करता, चांगली कर्म करता का वाईट कर्म करता, यानुसार ते ठरत जातं. चांगली कर्म करणं आपल्या हातात आहे, त्यांनी चित्तशुद्धी होते. निष्काम कर्मयोगाप्रमाणे तेही आपल्या हातात आहे. पण ते आपल्या हातातलं आपल्याला कळण्यासाठी आपल्याला विवेक करायला पाहिजे. तो विवेक, त्या विवेकाने बाकीच्या गोष्टींचा प्रलय करायला पाहिजे. हा विवेक प्रलय त्यांनी आपल्याला सांगितला. हा 5 प्रलय आपण इथे ओझरते पाहिले. पण या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्या आधी पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत. म्हणून हे 2 अध्याय समास एकत्र घेणं शक्य झालं. हे पुढे वारंवार येणार आहे, त्या त्या वेळेला आपण पुन्हा पुन्हा बघणार आहोत. कारण ते अत्यंत महत्वाचं आहे. प्रलय हा अत्यंत महत्वाचा आहे. तो त्यांनी ब्रह्मांडाचा आणि पिंडाचा वारंवार आपल्याला सांगितलेला आहे. तो आपण पुन्हा बघू. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.